त्यातून त्यांना मनस्वी आनंद, समाधानही प्राप्त होत असते. एकंदरीत विचार केला असता मीन राशीचे पुरुष हे कुटुंब प्रमुख म्हणून किंवा आयुष्याचा जोडीदार म्हणून उत्तम असतात. मीन पुरुष जोडीदार म्हणून लाभणारी महिला भाग्यवान ठरते. यांची संतती देखील खूप आनंदी असते, कारण ते आपल्या संततीवर सहसा रागवत नाहीत. प्रेमाने समजावून सांगणं या गोष्टीवर त्यांचा विश्वास असतो. संततीच्या कलेने घेऊन त्यांनी प्रगती घडवून आणणं हे यांना सहज साध्य होतं. आई वडिलांशी हे सदैव जोडलेले असतात. आजच्या काळातही एकत्र कुटुंब पद्धती जिथे जिथे दिसून येते तेथे मीन जातक आपल्याला आढळून येतात, कारण मीन जातकांना एकत्र कुटुंब पद्धती ही मूलतः आवडते. मीन राशीच्या पुरुषांनी कर्क, वृश्चिक किंवा मीन या राशीच्या महिला यांच्यासाठी जोडीदार म्हणून उत्तम ठरतात, कारण त्यांचे विचार जुळून येतात. मीन पुरुषाचा विवाह वयाच्या 28व्या वर्षी घडून येतो. मात्र कोणत्याही कारणाने तो जर योग टळला तर पुढील शुभयोग लवकर जुळून येत नाही. परिणामी यांच्या विवाहाला विलंब होतो. मीन पुरुषांच्या आपल्या जोडीदाराकडून फार अपेक्षा नसतात. जोडीदाराने प्रेमळ असावं, हसून खेळून राहावं, खाऊन पिऊन सुखी राहावं, अशा त्यांच्या साध्या सोप्या संकल्पना असल्यामुळे त्यांच्या काही फार अपेक्षा नसतात. त्यामुळे यांचा संसार खूप चांगला होतो. मात्र आपल्या जोडीदाराने प्रेमळ असावं, सगळ्यांना सोबत घेऊन चालावं, अशी माफक त्यांची अपेक्षा असते, कारण त्यांना मोठं कुटुंब आवडतं. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ते महत्त्व देतात. त्यामुळे जोडीदाराकडून त्यांची तीच अपेक्षा असते. अर्थात त्यात चुकीचं असं काही नाही. तो आपल्या मूळ संस्काराचा एक भाग आहे. थोडक्यात त्यांना जोडीदार हा आपल्यासारखाच हवा असतो. त्यामुळे त्यांच्या जोडीदाराने जर या गोष्टीची काळजी घेतली तर त्यांचे सांसारिक जीवन उत्तम होते. आपणही मीन राशीचे आहात का? किंवा तुमच्या नात्यामध्ये, ओळखीमध्ये मीन राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.